हॅलो, वेलकम टू प्रज्ञाज किचन। आज आपण एक चिकनची रेसिपी बघणार आहोत। चिकन म्हणजे रस्सा चिकनची रेसिपी बघणार आहोत। हे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। प्रथम आपण त्याला मॅरिनेट करायचं आहे। सो मी हळद आणि मीठ लावून त्याला मॅरिनेट करणार आहे। सो 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला त्याच्यात। चिकनला जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ मी आता त्याच्यात घातलेलं आहे आणि आता हे मिक्स करून ठेवून द्यायचं आहे मॅरिनेशनसाठी। आता मीठ आणि हळद व्यवस्थित मी त्याला चिकनला मॅरिनेट करण्यासाठी लावून घेतलेलं आहे। आता हे आपण साधारण 10-1 मिनिटं असंच रेस्ट करत ठेवून देऊया। मी एक पातेलं गरम करून घेतले, त्याच्यात तेल घातले। हा मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून घेतलेला आहे। तो आता मी पहिल्यांदा परतून घेते। ह्या चिकनसाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत। त्याच्यासाठी हा मी पाव सुका नारळ घेतलेला आहे। त्याच्यानंतर हे 2 मीडियम साईजचे कांदे आहेत, ते मी चिरून घेतलेले आहेत आणि हे दोन्ही मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहे। मी याच्यात भाजताना तेलाचा वापर केलेला नाहीये। त्याच्यानंतर ही साधारण एवढी अर्धी वाटी कोथिंबीर, 1 इंच आलं आणि 1 लसणाचा कांदा, हे एवढं साहित्य घेतलेलं आहे। आता ते आपण बारीक वाटून घ्यायचं आहे। आपला कांदा थोडासा लालसर झालेला आहे। ह्या स्टेजला आपण त्याच्यात आता हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया। आणि थोडा मीडियम गॅस करून आपण व्यवस्थित ते फिरवून घेऊया। आता मी हे असं झाकून ठेवते। ह्याच्यात मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे ह्या स्टेजला। आणि नंतर बघा त्याला चिकनला पाणी आपोआप सुटेल। गॅस हा लो करून ठेवते। आता आपण हे बघूया। हे बघा, मगाशी मी एकही थेंब पाणी घातलं नव्हतं, पण तरी चिकनला आता पाणी सुटलेलं आहे। आता आपण काय करायचं, परत झाकण ठेवायचं आणि आता ह्या झाकणावर आपण पाणी घालायचं। आता हे बघा, हे जे आपण पाणी ठेवलेलं आहे वरती ते व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता हे पाणी आपण त्याच्यात घालायचे, व्यवस्थित मिक्स करून परत ह्याच्यावर पाणी ठेवायचे। असं ही प्रोसेस आपण साधारण 3 ते 4 वेळा करायची आहे। म्हणजे साधारण किती रस्सा आपल्याला हवा आहे त्यानुसार ही प्रोसेस करायची आहे। दोन ते 3 वेळा मी त्याच्यात पाणी गरम करून चिकन मध्ये टाकलेलं आहे। चिकनचा ब्रॉथ तयार झालेला आहे आणि चिकनही छान शिजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे असंच थंड करून घेऊया बाजूला ठेवून। आपलं वाटण छान तयार झालेलं आहे। आता मी हे भांड परत गरम केलेलं आहे, तेच भांड मी वापरते। त्यातले चिकन आणि ब्रॉथ मी काढून ठेवलंय आणि त्याच्यात मी तेल घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपल्याला हे जे वाटण केलेलं आहे ते छान परतून घ्यायचं आहे या तेलामध्ये। सो आता मी हे वाटण त्याच्यात टाकते। आपल्याला एकदम छान परतून घ्यायचं आहे। असं आपण परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला त्याच्यात मसाले घालायचे आहेत। हा मी कांदा लसूण मसाला 2 चमचे भरून घेतलेला आहे। एक अर्धा ते पाऊण चमचा मिरची पूड आहे, ही कमी तिखट आहे आणि हा 1 चमचा गरम मसाला आहे। सो ते आता आपण ह्या वाटणात घालूया। आता आपण त्याच्यात 2 चमचे हे जे आपण चिकनचं ब्रॉथ केलेलं आहे, म्हणजे थोडक्यात चिकनची अळणी आहे। हा तुम्ही चिकनचा सूप म्हणूनही घेऊ शकता। हे घालायचं म्हणजे मग
आपले मसाले जळत नाहीत. आणि हे छान आता आपल्याला परतून घ्यायचे आहे. मध्ये मध्ये थोडंसं अळणी घालत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता आपला मसाला छान परतून झालेला आहे. मी त्याच्यात मध्ये मध्ये अळणी टाकून तो छान मिक्स करून घेतलेला आहे. तर मसालाही शिजलेला आहे व्यवस्थित. आता आपण त्याच्यात हे चिकन ॲड करून घेऊया. मी चिकन वेगळं केलं होतं आणि ब्रॉथ म्हणजे अळणी बाजूला काढून ठेवली होती. सो आता आपण प्रथम चिकन त्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर मी त्या वाटणामध्ये चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. या स्टेजला आपण आता मीठ टाकायचं चवीनुसार. आधीसुद्धा आपण मीठ घातलेलं आहे. सो आता त्यानुसार आपण मीठ ॲडजस्ट करायचं आहे. अळणी घालण्याच्या आधी आपण हे जे चिकन केलेलं आहे ते तुम्ही सुकं चिकन म्हणून सुद्धा वापरू शकता. आता आपल्याला रस्सा चिकन करायचं आहे. सो आपण आता ह्याच्यात जी अळणी केलेली आहे ती ह्याच्यात घालायची आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चिकन आपलं शिजलेलं आहे. एक 90% शिजलेलं आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून तुम्हाला किती तिखटपणा पाहिजे वगैरे ते सगळं बघून आपण ह्याच्यावर झाकण देऊन एक साधारण 5 ते 7 मिनिटं असंच शिजवत ठेवूया लो गॅसवर. बघा छान तवंग आलेला आहे आणि आपलं चिकन तयार झालेलं आहे. आता ह्याच्यात फक्त आपल्याला हे बघा रस्सा असा छानसा रस्सा तयार होतो. आता आपण ह्याच्यात फक्त कोथिंबीर घालायची बाकी आहे. आपण ह्याच्यात कोथिंबीर घालूया. आपलं चिकन तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. आपलं झणझणीत रस्सा चिकन तयार झालेलं आहे. याचा आस्वाद तुम्ही भाताबरोबर घेऊ शकता, वडे, भाकरी किंवा चपाती बरोबर सुद्धा हे तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या व्हिडिओला भरपूर शेअर करा. थँक्यू.